हाय, मी प्रियंका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज ना मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे। खरंच मी तर खूप खुश आहे ते प्रश्नांची उत्तरे देणार आहे म्हणून, आणि मला असं वाटतं तुम्ही पण ऐकण्यासाठी खूप पिल्या शांतपणा करायचं ना जास्त। ए पिलू आवाज बंद कर। मोबाईल, गाणे, पिलू प्रार्थना करा मग। अजिबात मोबाईलला हात लावायचं नाही। काय तोंड कसं झालंय तुझं? काय झालं पिलू? ए पिलू काय झालं? हाय, मी प्रियंका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज ना मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे। खरंच मी तर खूप खुश आहे ते प्रश्नांची उत्तरे देणार आहे म्हणून, आणि मला असं वाटतं तुम्ही पण ऐकण्यासाठी खुशच राहा। चला, तुम्ही म्हणता प्रिशा पुढे गेली, तर प्रिशाला मी आता झोपवले, कारण घरातील सर्व कामे आवरून घेतली आणि त्यानंतर तिची आंघोळ घालून ना तिला झोपवले। आता तुमच्यासोबत बोलायचे, तुमच्यासोबत काय प्रश्नांची उत्तरं सांगायचे, त्यामुळे तिला तर झोपवलं आधी, कारण ती झोपली नाही तर म्हटलं तर मग काय व्हिडिओ तर होणारच नाही, बाकीच्या गोष्टी सुद्धा माझ्या काहीच होत नाही। त्यामुळे ना आधी तर प्रिशाला झोपून घेतलं आणि ती झोपली, म्हटलं चला पटदिशीने ती उठण्याच्या आधी ना तुमच्यासोबत माझ्या काही गोष्टी असतील, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मला। चला, तर आता म्हणजे नाही का, तुमच्या प्रश्नाची उत्तरं म्हणजेच आता सर्वांचा प्रश्न हा, तू प्रेग्नेंट आहेस का? तर हो, मी प्रेग्नेंट आहे आणि खरंच मला खूप खुश आहे मी तुम्हाला सांगताना। पण आता मी एवढे दिवस का लावले ह्या गोष्टीला सांगण्यासाठी? आता बरेच जण म्हणतात की 3 महिने कोणालाही सांगू नये, पण 3 महिन्याच्या वरती झालाय तरी सुद्धा मी सांगितलेलं नाहीये। त्याचं कारण म्हणजे माझा फोन खराब झाल्यामुळे, आणि आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझी मम्मी वगैरे, आजी वगैरे ना ते सुद्धा म्हटले की 3 महिने ना ही गोष्ट कोणालाही सांगू नये, कारण की ती खूप रिस्की असते त्यामुळं। आणि त्या मुळात म्हणजे मग घरचे तर म्हटले, तर दुसरं म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हटले, कारण गर्भ आपला कसा नाजूक असतो ना, त्यामुळे ह्या गोष्टी लवकर नाही शेअर कराव्यात, म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत नंतर शेअर करूयात। मला मस्त असं इच्छा होती मनातून की तुमच्यासोबत माझ्या गोष्टी शेअर कराव्यात, काय कारणास्तव ती तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या नाहीयेत, पण असो आज मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केलेली आहे। तर मी प्रेग्नेंट आहे। सो मला तुम्हाला सर्वांना हे पण सांगायचं आहे की आता माझी मुलगी फक्त 1.5 वर्षाचीच आहे, तर हे खूप रिस्की म्हणजे खूप अवघडच काम आहे, म्हणून नाही का म्हणजे असं लवकरच मी असा प्लॅन केला। आमचा काही प्लॅनच नव्हता बेबी प्लॅनचा, पण ते राहिल्यामुळे म्हटलं नको असं आपण म्हणजे अबॉर्शन वगैरे करून असं काही चुकीचं करायचं नाहीये, त्यामुळे मी म्हटलं असलं काहीच करू नको। असं म्हणजेच माझे मिस्टर सुद्धा म्हटले आपल्याला असं काही पापात पडायचं नाही, त्यामुळे तू असं काही करू नको। त्यामुळे म्हटलं नको, जे राहिले देवाने दिले तर ते राहू दे, ती मुलगी हो किंवा मुलगा हो काही होऊ दे, मग राहू दे म्हणून असा विचार केला। आता माहिती नाही एका पोरीने तर मी इतकी वैतागल्या, म्हणजे ती इतका त्रास देते मला, खरंच खूप म्हणजे खूपच त्रास देते ती मला। आणि आता विचार आलाय हे दुसरं बाळ झालं तर मग माझं काही खरंच नाही, त्यामुळे असं भीती तर वाटते मनात, आणि खुश तर आम्ही दोघंही खूप आहोत। तर दुसरं म्हणजे की ह्या गोष्टी लवकर सांगू नये। आता भरपूर केसेस मी असं पाहिले होते नाही का, जे की म्हणजे असं प्रेग्नेंट असताना नाही का दुसऱ्यांदा राहिलं, आणि ज्यावेळेस त्यांना पाहिजे नाही त्यावेळेस नाही होते। मग हे गोष्ट ना मी म्हणजे माझ्या डोक्यात ठेवली, म्हटलं बाबा की जेव्हा पाहिजे ना तेव्हा जर झालं नाही, आता जर मी ऑपरेशन केलं वगैरे, जेव्हा झालं तर जेव्हा पाहिजे तेव्हा जर राहिलं नाहीये तर कशाला, म्हणून एवढं मोठी रिस्क नको घ्यायला, म्हणून म्हटलं जे देव देतोय ते देऊ दे, आणि बघू आता सांभाळू कसं तरी। आता खर्च पाणी तर आमचं वाढणारच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, घरातल्या तर सर्व गोष्टी तुम्हाला माहितच असते की आपले खर्च भरपूर सारे असतात, त्यामध्ये प्रिशाचं आलं, माझं आलं, आता दुसरं म्हणजे ह्या बाळाचं सुद्धा येणार आहे, गोळ्या औषधे ह्या सर्व गोष्टी असतातच। पण परत म्हटलं एवढा विचार केला तर मग कधी ना कधी आपलं म्हणजे कधी ना कधी दुसरं बाळ हवायचं आहे, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, राहिले ना तर राहू दे। तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला खरंच मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय, आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। आणि हे गेले 2-4 दिवस झाले ना मी व्हिडिओ कंटिन्यू सोडतीये नाही का, असं की तुम्हाला गोड बातमी सांगणार आहे, गोड न्यूज सांगणार आहे असं मी म्हणत होते नाही का। तर भरपूर जणांना म्हणजे असं म्हणजे भरपूर जण म्हणजे आता माझ्या भावाचं लग्न झालं ना, त्या भावाच्या लग्नामध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की मी अशी बोलल्यामुळे मला भरपूर जणांनी विचारलं, कॉल्स मेसेज वगैरे आले।
तर त्यांना मला सांगायचं नव्हतं, कारण की ही गोड बातमी ना मला फक्त एक व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करायची होती. आता तुम्ही म्हणता की हिने एवढे दिवस का सांगितले नाही, तर तुम्हाला सांगितलंच की फॅमिली म्हटले नाही सांगायचं म्हणून ह्या गोष्टी मी तुम्ही सांगितल्या ना. आता तुम्हाला असं वाटेल की ही इंस्टाग्रामला फॅमिली म्हणती, युट्यूबला फॅमिली म्हणती, तरी सुद्धा सांगितलं नाही. पण कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना, आपण आपल्या फॅमिलीला सुद्धा सांगत नाही. तर तसंच मी आज तुमच्या बरोबर एक गोष्ट लपवलेली होती, ती आज मी तुम्हाला शेअर केलं आणि न सांगितल्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. आणि खरं सांगू का, ही बातमी ना ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आधी तरी ना म्हणजे ज्यावेळेस हे मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे, म्हणजे जसं प्रिशाच्या टायमाला मी खुश झालेले होते नाही का, तसं ह्या वेळेला झालेली होती मी खुश, असं नाहीये की नाहीये. बट फक्त एवढंच होतं की म्हटलं सांगू की नको, म्हणजे पप्पांना, तिच्या प्रिशाच्या पप्पांना सांगू की नको हेच माझ्या मनामध्ये चाललं होतं. पण त्यांना सांगितल्यानंतर आमच्या थोड्यांचे रिएक्शन थोडेसे, म्हणजे आधी तर थोडं नाराज होतोच आम्ही, पण खुश तर होतोच ह्या गोष्टीला की हा बाबा दुसरं बाळ आपलं येणार आहे म्हणून. आणि नाराज ह्या गोष्टीला होते की प्रिशा छोटी आहे, तिला कसं बघणार, तिच्या गोष्टी कशा करणार, असं नाही का, ह्या गोष्टीमुळे थोडंसं वाटत होतं. पण असो फायनली आम्ही बेबी प्लॅन केलेला आहे आणि झालेला आहे, सक्सेस सुद्धा झालेला आहे. सो आता किती महिना ही येणार आहे, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच किती महिना येते. तर तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असंच असू द्या. आणि खरंच तुम्ही माझ्या आत्ता व्हिडिओ नाही ना खूप भरपूर सारं असं मला प्रेम देत आहे, त्याबद्दल खरं थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचं. आणि मला त्यांना बोलून खरंच खूप पाणी तहान लागले. मी आधी पाणी पिऊन घेते. ओके. खूप दमल्यासारखं झालं बोलून. आधी पाणी पिऊन घेतलं, आता जरा बरं वाटतंय, कोरडं पडलं होतं नारळा. असं चला सुरुवात करूयात व्हिडिओला. तर आता इथून पुढे जे माझे व्हिडिओ येणार आहे ना, ते प्रेग्नेन्सी रिलेटिव्ह असतील, फॅमिलीज व्हिडिओ असतील, सोबत प्रिशाच्या पप्पांचं, माझं, प्रिशाचं रुटीन असेल, मॉम लाईफ, आमची लाईफस्टाईल, ह्या सर्व गोष्टी ना व्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. आणि मी एकटीच हँडल करणारे ह्या गोष्टी, म्हणजे प्रेग्नेन्सीच्या पहिल्या मंथपासून 9व्या महिन्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी मी एकटीच हँडल करणारे. आणि कशा करणारे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता व्लॉगद्वारे समजेलच. आणि कसं होणार आहे, काय होणार आहे, पुढे कोणत्या गोष्टी असतील, मी आता हॉस्पिटलला कुठे जाते, काय करते, ह्या सर्व गोष्टी व्लॉगद्वारे तुम्हाला समजेलच. आणि अधूनमधून तुम्हाला लॉंग व्हिडिओ जर आवडत असतील माझे बघायला, तर ते सुद्धा लॉंग व्हिडिओ मी अपलोड करतच असेल. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्यासाठी ना खरं सांगू का, घरातील कामं करणं, आहे बाकीच्या गोष्टी हँडल करणं खूप 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 मुश्किल झाले, खूप म्हणजे खूप मुश्किल झाले. पण असं, आणि त्यासोबत ना व्हिडिओ सुद्धा काढायचे आणि तुमच्यासोबत मला शेअर करायचे, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून. तर असं, तर तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करेलच मी. पण मला एवढं सांगा, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते, आणि कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ओके. आणि खरंच तुमचा सपोर्ट असाच असू द्या माझ्यासोबत. आणि आता माझे व्ह्यूज वाढतात, ते व्ह्यूज जातात, ते मला खरंच खूप छान वाटते, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. आणि फॅमिली आपल्याला फॅमिलीला एकटं नाही सोडत, हे की नाही. असो चला, तर तुम्ही सर्वजण भरभरून असं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझी ही गुड न्यूज सांगितल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण कितवा महिना आहे ह्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.